विचारी अमोल, काळा बावळा वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुशीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत 8वीची पुस्तकं, वह्या, फी, सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणाऱ्या मुलांच्या गटात नेऊन बसविलं. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षिसं देण्यासाठी मगन शेठनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय सगळं सांगितले. मुलांची चुळबुळ सुरू झाली म्हणून आवर्त घेतलं. बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणाऱ्या बक्षिसासह 5-6 बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं. अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षिसं स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला, ही सर्व बक्षिसं मिळाल्यानं मला खूप आनंद झालाय. पण मगन शेठनी पैसा मिळवलाय गुटखा विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लागली. जिभेचा कर्करोग झाला त्याला, त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळवलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा. सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. अमोल हिरा असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून 500 रुपये बक्षीस दिले. तात्पर्य, मुलांनो, अमोलसारखे विचारी व्हा असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बेल आयकॉन प्रेस करा.